एखाद्या आमदाराचा निवडणुकीमध्ये पराभव होतो. तो पराभव झाल्याच्या नंतर आता 5 वर्ष काय करायचं म्हणून तो नेता, तो व्यक्ती शेतीकडे वळतो. शेतीबरोबर असलेला जोडधंदा म्हणून जो ओळखला जातो त्या दुधाच्या धंद्याकडे वळतो आणि तो दुधाचा धंदा इतका अत्याधुनिक पद्धतीनं केला जातो की आता त्यांचा हा व्यवसाय मराठवाड्यातल्या चर्चेचा विषय ठरतोय. अर्थात मी सांगतोय बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्याचे आमदार सुरेश अण्णा धस यांच्याबद्दल. हे पाठीमागचं हे माळ त्यांनी फोडून या परिसरामध्ये अशा प्रकारचा एक खुला गोठा बनवलेला आहे आणि जवळपास 5 एकरामध्ये अत्याधुनिक पद्धतीचं या दुधाच्या व्यवसायाचं व्यवस्थापन स्वतः सुरेश अण्णा धस करतात. आणि नेमका दुधाचा व्यवसाय कसा करावा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात अंजन घालणारा इतका उत्कृष्ट दुधाचा व्यवसाय सुरेश अण्णा धस यांनी केलेला आहे. आणि आत्ताच त्यांच्या या संपूर्ण प्रकल्पाबद्दल त्यांच्याच तोंडून संपूर्ण गोटा फिरून आपण या प्रकल्पाची माहिती घेणार आहोत. चला सुरेश अण्णा धस यांचा पाहूयात हा खुला गोटा आणि दुधाचा व्यवसायाचं व्यवस्थापन. चला भेटूयात सुरेश अण्णा धस यांना. लाईन ते अक्कल ना ते हे जे काही आहे आपण पाहतो हे फर्स्ट लॅक्टेशनच्या कालवडी आहे. म्हणजे पहिला रो कालवड आहे. तर पहिला रो कालवडीची सुद्धा तब्येत तुम्ही बघा. ज्या गायी आता पुढच्या 15 दिवसाच्या आतमध्ये महिन्याभराच्या आतमध्ये त्यांची डिलिव्हरी होणार. त्या डिलिव्हरी होणाऱ्या गायी ह्या या ठिकाणी आहे. तुम्ही त्यांच्यावरती फोकस लावा, त्यांची तब्येत पहा. बरोबर. पहिल्या रो कालवडीची अशी तब्येत तुम्हाला दिसते का कुठे? हे फक्त मुक्त गाय गोठ्यातच दिसू शकते. हो ना. त्याची कास बघा किती क्वालिटीची आहे. पहिला रो कालवडीत आता ती फर्स्ट लॅक्टेशनलाच मी तुम्हाला सांगतो 30-32 किंवा 34 लिटरपर्यंत. आता ती जी रांग आहे पलीकडच्या बाजूची ते दूध द्यायला चालल्या गाई. म्हणजे त्या स्वतःच जातात. हा स्वतःच जे एक तिथं मिल्किंग प्रोसेस चालू आहे आपली. आपण तिकडे जाऊन येऊ. चालेल. हा जाऊया ना. तिकडे जाऊ, इकडनं असं जाऊ. बरं चालेल ना, हरकत नाही. आता हे सगळं किती एरियामध्ये आहे सगळं तुमचा प्रोजेक्ट? आता हा सध्या स्थितीमध्ये पाहिलं तर 5 एकरामध्ये आहे. हे काय थोडीशी आम्हाला जागा उपलब्ध आहे. बरोबर. म्हणून आम्ही हे मोठ्या स्केलमध्ये या ठिकाणी करतोय. बाकी मग छोटा शेतकरी जो आहे आता आम्ही इथं प्रायोगिक तत्वावरती काम करतो. ओके. सुरुवातीला इथं आम्ही आरमाडाचं सिमेंट वापरा. मग ऑस्करचं सिमेंट. ऑस्कर म्हणजे बुलचं नाव. हो, आलं लक्षात. आरमाडा हा सुद्धा ABSचा बुल आहे. बरोबर. आता ABSचा रँगलर नावाचा बुल आलेला आहे. तो रँगलरचा सुद्धा आम्ही काही ठिकाणी पण त्याला तेवढ्या क्वालिटीची गाय असेल तर WWSचे सुद्धा वेगवेगळे सिमेंट आम्ही वापरतो. 6,000 पासून 6,800 पासून 12,800 पर्यंत ज्याची किंमत आहे. आणि ते बुल्स आणि साधारणतः बॉडी फीचर आणि हे जे आहे WWSचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट चांगला आहे. तर आम्ही WWSचा करतो. आरमाडाच्या बाबतीमध्ये किंवा ABSच्या सिमेंटच्या बाबतीमध्ये कन्झम्पशन रेट चांगला आहे. आता तुम्ही पशुखाद्य जर नीटनाटकं खाऊ घातलं जनावरांना तर कन्झम्पशन रेट म्हणजे एक वेळा तुम्ही जर गाय लागवड केली तर लगेचच्या लगे गाय लागवड राहण्याचं पर्सेंटेज हे चांगलं राहतं. परंतु तुमच्या खुराकामध्ये जर केमिकलायझेशन जास्त असेल तर त्या गायी कन्झम्पशन रेटच्या बाबतीत त्रास देतात. मग 1 वेळा नाही 2 वेळा लागवड करा, 3 वेळा लागवड करा. असं त्या ठिकाणी परिस्थिती होते. तर मग त्यावेळेस शेतकऱ्याला ते परवडत नाही. अच्छा. आणि सामान्य शेतकरी सुरुवातीला त्याला जर असं म्हणलं की तू एवढ्या हजाराचं सिमेंट लाव तर तो शेतकरी म्हणतो हे काही बी कसं सांगताय तुम्ही. तर आता आम्हाला त्यांना रिझल्ट दाखवायला इथं चान्स आहे, संधी आहे.
20,000 लिटरची गाय आम्ही 25वर घेऊन गेलो, 25ची 30वर, बर 30ची 35वर. बर आता माझ्या गोठ्यामध्ये एक 56 नंबरची काऊ आहे. बर आता ती दुधाला चालली असेल किंवा रांगेत असेल, बर तर ती 41 लिटरपर्यंत आम्ही 2 टाईम मिल्किंगमध्ये पिळली. बर म्हणजे 41 लिटरपर्यंत गेलो आम्ही. बर आता यावेळेस सिमेंट भरताना आम्ही परत WWSचं सिमेंट हां तिला भरलेलं आहे, चांगल्या बुलचं. ओके. तर आम्हाला कॉन्फिडंट आहे की तिची जी कालवड होणार आहे त्याने 10% जरी रिझल्ट दिला तरी सुद्धा 45-46 बर किंवा 40चा 10% म्हणलं तर तुम्ही 4 पासनं सुरू करा, बरोबर 5 पासनं 45 किंवा 50 लिटरवर आम्ही 100% त्या ठिकाणी जाऊ. बरोबर. आता हे बघा, ही रांग जी आहे ते ही दुधाला निघालेली रांग आहे. बर ते रांगेमध्ये जाणार. जरा थोडं थोडं झूम करून पण दाखवा. हां ही जे गाई आहे हां ते काही फर्स्ट लॅक्टेशनच्या, काही सेकंड, काही बर. थर्ड, ओके. अशा लॅक्टेशनच्या काऊज आहेत. हां आणि हे आता उडून पलीकडे जायचं. एखाद दुसरा हां हे आता बघा थोडंसं पावसामुळे सुद्धा हां एखाद दुसरी गाय लंगताना सुद्धा तुम्हाला दिसेल. बर ते छोटासा खडा वगैरे जर तिथं हे झाला हा. तर होत. आता ही जी आहे हां ही कालवड पहिला रो आहे, तांबडी. तांबडी. बर हां तर ही तांबडी जी आहे कालवड. ती जर्सी आहे. बर जर्सी आहे. ओके. आम्ही आणतानाच ती जर्सी आणलेली आहे. बर आता त्याच्या शेजारची जी आहे हां ती आमच्या घरीच आम्ही तयार केलेली कालवड आहे. बर तिची हाईट बघा, आता फर्स्ट लॅक्टेशनला येते, बर म्हणजे पहिल्या वेळेला येणार आहे की साधारणतः 7 महिने 7.5 महिन्याची गाभण असेल बर ही. हां तर आता ती लवकरच, पण तिची कास वगैरे बघा तुम्ही, तिचा रुबाब बघा. कालवड बांधा तिचा दिसतानाच तुम्हाला म्हणजे ही पण बघा गुटगुटीत दिसणार तुम्हाला. अगदी खरं आहे. ही पण ती पण त्या जनावरांच्या थोडंसं पलीकडे चालला त्यांच्या कास पाठीमागून नाही, आपल्याला त्याचे Zoom करून वेगळे पहा. वेगळे शॉट्स आपण घेऊयात तसे. इथे नाही, इथून दिसल त्यांना. ओके. ते गाईची समोर उभं कास राहिलं ते. समोरच्या, कास झूम करून दाखवा. हा ते 2. ओके एकदम. काशेचा पेहराव जो आहे तो कसा आहे, तगडा आहे, वरती आहे, पाठीमागून असा रुंद आहे. ओके. पाठीमाग गाय रुंद आहे, पुढं निमुळती होत गेले. बर तर अशा गायी ज्या आहेत ते मिल्किंगला चांगल्या निघतात. बर हा, काही काही जण ब्रीडिंगच्या मध्ये आता एवढे लोक परफेक्ट असतात हां की ही गाय काही काही म्हणजे एवढे ज्ञानी लोक आहेत त्याच्यामध्ये. हां आता काल परवा मदने साहेब आले होते, हां डॉक्टर मदने साहेब. बर माझ्या फार्मला त्यांनी पण व्हिजिट केली. बर हरप्रीत सिंग दिल्लीचे जे आहे बर त्यांनी केली. हां मदने साहेब तर महाराष्ट्रामधला म्हणजे सगळ्यात चांगले मार्गदर्शक, मोठं नाव आहे. मोठं नाव आहे. नाव तर मोठं आहे पण साहेब कामही मोठं आहे. अगदी खरं. खूप चांगलं काम त्यांनी केलं. आणि तमाम महाराष्ट्रामधले जे प्रोग्रेसिव्ह ब्रीडर आहे, हां हे प्रोग्रेसिव्ह ब्रीडर साधारणतः हे मदने साहेबांचं ऐकतात. बरोबर. तर त्यांच्याबरोबर एक त्या दिवशी आलं, ते मला नाव आठवत नाही, परंतु ते कोणती गाय कोणत्या बुलची आहे बर हे पण सांग. इथपर्यंत सांगतात. या बुलची ही कालवड आहे, हिच्या कासेचा आकार कसा आहे. बर साधारणतः कास जी आहे ती पायाच्या पाठीमागचा जो झोळ आहे याच्यावरती असली पाहिजे. बर आणि मग ती गाईची दूध. आता आपण परदेशाच्या काही गायांचे हे पाहतो. बर बर ज्या स्पर्धेमध्ये, हो हो, पंजाबमध्ये मोठी स्पर्धा होती. बरोबर. आता संगमनेर तालुक्यातल्या कळसमध्ये सुद्धा हां चांगली मोठी स्पर्धा बर. दुधाच्या बाबतीत झाली. ओके. तर आमच्याच मला वाटतं संभाजीनगर जिल्ह्यातल्याच कन्नड तालुक्यातले जाधव नावाचे शेतकरी, हां त्यांनी तिथं बक्षीस मारलं. 53 लिटर ते 57 लिटरपर्यंत त्यांच्या गायीने दूध दिलं. म्हणजे उत्पादक राजा हां
हा किती बारीक लक्ष देतो. बरं. त्याचं उत्तम उदाहरण ते त्या ठिकाणी पाहाल. आता इथं आता हे मिल्किंग. टोटली ऑटोमॅटिक मिल्किंग आहे. हा इथं तुम्ही पाहाल हा मानवी जीवनाचा किंवा मानवाचा हा कसल्याही प्रकारचं नॉट ह्युमन टच, हा माणसाचा कसलाही स्पर्श माणसाचा नाही. कसलाही स्पर्श नाही. झूम करून दाखवा इथं. ते जे दूध निघतंय गाईच्या काशेतून हा ते डायरेक्ट कुठं जातंय, हे पाईपद्वारे हा सर्व कलेक्ट होऊन या पाईपमध्ये येतं. हम्म. इथे इथं या खाली. टँकमध्ये हा इथून हे ऑटोमॅटिकली दूध. हा आता हा आमचा पूर्णपणे IDMCचा प्लांट आहे. बरोबर. पूर्णपणे एकत्रित होऊन हे दूध वरून इकडून डायरेक्ट तिथं बल्क मिल्क कूलर मध्ये जात चिलिंग प्लांट मध्ये आतमध्ये. हा तिथे कुठेही माणसाचा हात लागत नाही. बर. हे दूध जे आहे हा ते कम्प्लिटली दूध आता इथे हे याच्यामध्ये बल्क मिल्क कूलर मध्ये डायरेक्ट इथे दूध येतं. बर. त्यामुळे या दुधाला मानवी ह्युमन टच नाही. बरोबर. निसर्गाशी या दुधाचा काही संबंध येत नाही. बरोबर. म्हणजे बॅक्टेरियल काउंट जे म्हणतो ना आपण, हा दुधातली ज्यांना कळतं हा ते दुधामध्ये बॅक्टेरियल काउंट होतो ना. हा तो उघडं दूध जर राहिलं हा तर त्या निसर्गामधले जे काही बॅक्टेरियाज आहे हा ते बॅक्टेरिया दुधामध्ये मिसळायला सुरुवात होती आणि दुधातला बॅक्टेरियल काउंट वाढतो. तो वाढून द्यायचा नाही तर ते डायरेक्ट दूध बरोबर. बल्क मिल्क कूलर मध्ये गेलं पाहिजे. आता म्हणजे हे निर्भेळ स्वच्छ. आता हे थेट जे तुम्ही दूध गाईच्या काशेतून थेट कलेक्ट होऊन चिलिंगला जात आहे त्याचं साधारणतः फॅट आणि सेनेप वगैरे काय हे राहतं? सगळं पुढे कळतं ना. साधारण काय राहतो? नाही त्याचं 3886 हो 40 3.8 वगैरे राहतं. 4.0 4-0 पर्यंत जातो. 4.5 पर्यंत हे जात असेल. 4-2 पर्यंत जातो. बर आता याच्यामध्ये काय HFचं पर्सेंटेज जास्त आहे ना. बर बर. त्याच्यामुळं फॅट पर्सेंटेज थोडं कमीच राहतं. हा परंतु SNF मात्र आमचा चांगला राहतो. 8-6 8-6 बर बर बर. कधी कधी 8-8 पर्यंत. काय दर आहे आता आपल्याकडे? आम्हाला तसं आता 39 रुपीज मिळतो दूध संघाकडून. दूध सांगा. आमच्या दूध संघाला दूध अण्णांच्या गोठ्यातलं दूध किती जातं साधारण? 1,500 लिटर पर्यंत. 1,500 लिटर. कारण आता माझ्या गोठ्यामध्ये काय आहे, दूध देणाऱ्या गाईपेक्षा नवीन ज्या कालवडी तयार होत आहे करतोय हा. हिफर्स हा ज्या आम्ही वेगवेगळे सिमेंट वापरून केले, बरोबर. हा. त्यांना दूध पाजावं लागतं. बरोबर. त्यांना चारा खाऊ घालावा लागतो. ओके. मग हे पहिले 3 महिने फक्त दुधावर ठेवतो आम्ही. थोडं थोडं काप साटर देतो. बर. नंतर जे आहे ते त्यांना आपण सवय लावतो काप स्टार्टरची. आणि 3 महिन्याच्या नंतर मग ते वरती जातात. ते आता हे काप स्टार्ट म्हणजे काप बॉक्सचा एरिया आहे. ओके. तुम्हाला मी ते दाखवतो हा की वासरू जे आहे हा पहिले 3 महिने आपण त्याचं वजन प्रतिदिन 900 ग्रॅम बर ते 1 किलोग्रॅम पर्यंत हा आपण वाढवायचा प्रयत्न करतो. म्हणजे 90 दिवसामध्ये ते वासरू 90 किलोचं झालंच पाहिजे. हा आणि कधी कधी हे वासरू 110 किलोचं सुद्धा होत. मग चांगलं आहे ना. पहिल्या 3 महिन्यात जर हे 90 किलो झालं, 100 किलो झालं, हे उचलून पलीकडे न्यायचं. ज्यावेळेस आपण कालवडीची लागवड करतो त्यावेळेस तिचं वजन 350च्या पुढं 350 साधारणतः किलो असलं पाहिजे. त्याच वेळेस आपण तिची लागवड करतो. काही काही लोक काय करतात 300 310 अशा सुद्धा लागवड. तर ह्या औषधासाठी खिलार गाय आणलेली ही थोडीशी माझ्या वडिलांची आवड होती. बर. म्हणून ती मी जपण्याचा प्रयत्न करतो. त्यांना खिलार जनावर जे आहे त्याच्या बाबतीची आवड होती. माझ्या आजोबाकडं पण बैल भरपूर असायचे. बरोबर. माझ्या आजोबाच्या काळात 200 बैल असायचे. बर. आमच्याकडं. बर. आता हे पूर्वी खिलारचे आहेत काय? हा हे वासर 2 खिलारचे आहे. वा फार देखणी येते. जरा दाखवा प्रेक्षकांना.
अतिशय सुंदर. हे खिलार जातीचे 2 हा खोंड आहेत. जातीचे 2 आहेत. खोंड आहेत ना दोन्ही पण? नाही, एक कालवड आहे आणि एक खोंड खोंड आहे. आहे. हा, आता कोणतं कालवड आणि हे कोणतं खोंड खोंड मला दिसतंय. काही माहिती हा, नाही, खोंड आहे. परंतु ही आता WWS ची कालवड आहे. हा, ही ही WWS, ही पण WWS. हा. आपण ही पण WWS. हे साहिवाल जातीचं बर. आपण हे नवीन breed आहे. एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट केलं होतं. हा, झूम करून दाखव जरा, जवळ जाऊन एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट. हा. हे HF गाईला झालेली आहे, बर पण ही साहिवाल जातीची कालवड आहे. बर. साहिवाल हा. ही काय आहे की म्हणजे हिमालयाच्या पायथ्याला पण राहते बर. ही गाय, आणि राजस्थानच्या टेम्परेचरमध्ये सुद्धा टिकते. अशी दुहेरी बर. ताकद असलेली देशभरामध्ये सर्वाधिक कुठलंही टेम्परेचर सहन करणारी ही जात आहे. अण्णा, हां, इतका अत्याधुनिक गोटा तुम्ही एवढं सगळं राजकीय व्याप बघून, तालुक्याचा सगळा कारभार बघून तुम्ही एवढं जातीनं सगळा हा गोटा सांभाळताय. तालुक्यातल्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा याचं कसं मार्गदर्शन चालू आहे? नाही, आपण काय करतो, साधारणतः तुम्ही पहा, आमच्या तालुका दूध संघाच्या मार्फत 1 महिन्याला तरी आम्ही 15 दिवसाला 1 महिन्याला वेगवेगळे जे या क्षेत्रातले दिग्गज लोक आहेत बर त्यांना बोलावून त्यांचं मार्गदर्शन लोकांना करायला लावतो. बर. आम्ही हे अगोदर करतो. ओके. इथे चांगला जो अनुभव येईल तो आम्ही उत्पादकांना सांगतो, बर. शेतकऱ्यांना. ओके. काय आमच्याकडं थोडंसं पाणी कमी आहे, बरोबर. बाकीचं पिकं वगैरे फारसे काही होत बरोबर. नाही. तर आमच्या लोकांचा मुख्य धंदा दूध धंदा झाला. बरोबर आहे. मग त्याच्यावरती आम्हाला लक्ष या द्यावंच ठिकाणी द्यावं लागतं. आणि मी वेळ देण्याचं वगैरे जर म्हणता तर प्रत्येकाला वेगवेगळे काहीतरी व्यसनं असतात. हा. आपल्याला हे व्यसन आहे. या निमित्तानं अण्णांना कोणतं व्यसन आहे ते पण महाराष्ट्राला हा, कळेल. आपल्याला जनावर हे व्यसन आहे, हा. आवड आहे आपली. बरोबर. कुठेही काही जरी असलं, हा. टेन्शन मिटवण्यासाठी यायचं म्हणलं तरी हे ठिकाण आहे आपलं. बर. हा. मग वेगळं व्यसन वगैरे करायची गरज पडत नाही. हेच चांगलं आहे. आणि काय, मी 2014ला पराभूत झालो होतो. त्यावेळेस पण आम्ही त्यावेळेस तुमचं शेतीकडे आणि ह्या धंद्याकडे जास्त नाही, लक्ष मग 2014ला पडल्यावर तर पूर्ण स्वतःचा 100 म्हशी, 200 गाई, गोठा बिठा हा. चालू केलता आपण. अरे वा. काही दिवस लोक म्हणले हा म्हशी मागं गेला, बरवा मागं गेला. पण लोकांनी मला परत आणलं. असं थोडीच शेवटी लोकांना मागं, गाया मागं आम्ही जे जातो ना ते शेतकऱ्याच्या हितासाठी जातो. बर. आपण प्रयोग करायचे, आपण बारीक लक्ष द्यायचं. तर शेवटी मला तर काय स्वतःला किंवा माझ्या घरातलं कोणी काम करत नाही इथं. बरोबर आहे, अगदी खरं आहे. माझा धाकटा मुलगा आहे, तो कधी मध्ये लक्ष देतो. माझी मिसेस पण येते जाते. नवीन सुनबाई आल्या त्याही येतात. पण माझं स्वतःचं पॅशन हे आहे. माझं, अरे वा, आपलं आवड जे आहे ते जनावर आहे. अरे वा. त्यामुळं इकडं लक्ष जास्त देतो. आणि आपण जे प्रयोग करतो ते शेतकऱ्याला सांगतो. मग शेतकरी पण त्याचं अनुकरण करतात. बरोबर. शेवटी काय आहे, गरिबातला गरीब जो दूध उत्पादक आहे, त्या दूध उत्पादकाच्या दारामध्ये त्याच्या अंगणामध्ये आनंद बागडला पाहिजे. अगदी खरं आहे. हे आपण त्या ठिकाणी पाहतो. बरोबर. या धंद्यामध्ये स्पर्धा आलेली अनेक. तर बघा, सहकारी संस्था बहुतेक ठिकाणी बंद पडतात. आमचा 1980 साली स्थापन झालेला हा दूध संघ आहे. बरोबर. या दूध संघाची आणि हे बी मोठा प्लांट वगैरे करणं साध्य का झालंय, हे मोदी साहेबांनी जे राष्ट्रीय गोकुळ मिशनची योजना आणली. बर. त्याच्यामध्ये 2 कोटी रुपये सबसिडी आणि 2 कोटी रुपये बँक. बर. आम्ही 2 कोटीचं कर्ज घेतलं. बर. 2 कोटीपैकी 1.5 कोटी रुपये आम्हाला सबसिडी भेटली. बर. आता 200 जनावर नियमाने पाहिजेत, माझ्याकडे 300 झाले. ओके. आता राहिलेली ते 50 लाखाची सबसिडी NDDBचे लोक आल्याच्या नंतर मिळून जाईल. तसं सेंट्रल गव्हर्नमेंटने चांगली योजना त्याच्यामुळंच हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असे बरेच मोठाले गोठे झालेत.
आमच्या जिल्ह्यात सुद्धा 2-3 आहेत, शेजारच्या जिल्ह्यामध्ये 2-4 आहेत. राष्ट्रीय गोकुळ मिशनचे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिसमध्ये जे झाले ते झाले. प्रेक्षक अण्णांनी आत्ता तो आपल्याला सगळा कोटा फिरून दाखवला आहे. अण्णांचा दूध धंदा, अण्णांचं पॅशन आणि अण्णांचं व्यसन काय आहे हे सुद्धा अण्णांनी सांगितलेलं आहे. अण्णांचा हा कोटा पाहिल्याच्या नंतर शेतकरी म्हणून तुम्हाला काय भावना आहेत ह्या नक्की कमेंट करून कळवा. सगळ्यात महत्त्वाचं दुधाचा धंदा हा निर्भेळ असावा हे सुद्धा अण्णांचं मत आहे. आणि दूधधंदा हा शेतकऱ्याला कधीही उपाशी राहू देणार नाही. याच्यातून आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावं, दूधधंदा समजून घेण्यासाठी म्हणजे हा खुला गाईचा जो गोठा आहे तो कसा असावा, त्याच्यामध्ये किती छानपैकी अत्याधुनिक यंत्रणा सगळ्या वापरून चांगल्या पद्धतीनं दुधाचा व्यवसाय कसा करता येतो हे अण्णांनी प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. कुठलाही पराभव हा कायमचा नसतो, राजकारणातला असो नाहीतर आणि युद्धातला असो, तो कायमचा नसतो. आणि याच्यापेक्षा एखादा पराभव आपल्याला इतक्या चांगल्या प्रोजेक्टकडे घेऊन जातो. अण्णांनी सांगितलं की मी लोक म्हटली की मी नंतर म्हशी मागं गेला वगैरे वगैरे नाही, त्यांनं खूप मोठा एक व्यवसाय उभा केला आणि शेतकऱ्यांशी निगडीत स्वतः व्यवसाय करून दाखवला. शेवटी एखादी कृती ज्यावेळेस आपण स्वतः करतो त्यावेळेस त्याचं अनुकरण केलं जातं. अण्णा खूपच छान. मला वाटतं ह्या मुलाखतीनंतर आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा आपल्या गोट्याकडं लोक नक्कीच येतील. आणि ते थोडंसं हरप्रीत सिंग आणि ते याच्यावाले लोक आल्यापासून पंजाबचे थोडंसं जास्तीच येतात. मतदारसंघातले तर लोक येतात. काय आहे की पुरुषाला वगैरे ज्यांच्या गोठ्यामध्ये असेल असा एखादा शेतकरी गपकन येऊ नये म्हणून थोडीशी काळजी घेतो. गोठ्यातून येणाऱ्या माणसाला फॅक्टरी आहे डायरेक्ट प्रवेश वगैरे देत नाही. थोडंसं महत्वाची कारण निर्जंतुकीकरण करणे, पायात गोटामध्ये सॉक्स घालणे, थोडंसं पाहून देतो. ओके, तुम्हाला काय वाटलं जरूर कमेंट करून कळवा. धन्यवाद.